कल्पनेत जा. समजा एखाद्या महाकाय धरणाचे दरवाजे उघडायचे आहेत, पाण्याचा प्रचंड लोंढा अडवायचा आहे किंवा सोडायचा आहे. पण यासाठी कोणतेही मोठे यांत्रिक चक्र फिरवायचे नाही, कशालाही प्रत्यक्ष स्पर्श करायचा नाही, केवळ एका अदृश्य क्षेत्राचा म्हणजे इनव्हिजिबल फील्डचा वापर करून हा पाण्याचा एवढा मोठा प्रवाह नियंत्रित करायचा आहे. हो, हे ऐकायला थोडं जादूसारखं किंवा अशक्यच वाटतं. हो ना. पण इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात लाखो इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहाला अगदी अशाच अदृश्य मार्गाने आणि अत्यंत अचूकतेने नियंत्रित करण्याचं काम एक छोटंसं उपकरण करतं. अगदी बरोबर. आणि आज या विशेष सखोल अभ्यास आणि विश्लेषण सत्रामध्ये आपण याच चमत्काराचं रहस्य उलगडणार आहोत. आज आपल्याकडे GFET म्हणजेच जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टरवरील एक अत्यंत महत्त्वाची प्रेझेंटेशन स्लाइड डेक आहे. हा विषय खरोखरच कुतूहल निर्माण करणारा आहे. ITI मधील इलेक्ट्रिशियन प्रशिक्षणार्थी आणि शिल्पनिदेशकांसाठी हा केवळ एका उपकरणाचा वरवरचा अभ्यास नाहीये. बरं. आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात विजेवर आणि प्रवाहावर नियंत्रण कसं मिळवलं जातं आणि त्यामागे कोणतं भौतिकशास्त्र काम करतं याचा हा मूळ पाया आहे. चला तर मग या सर्व गोष्टींचं एक एक करून विश्लेषण करूया. आता पहिल्या स्लाइडपासून सुरुवात करूया. स्लाइडचं नाव आहे JFET, अंतर्गत रचना आणि कार्य. येथे JFETचे सिम्बॉल आणि त्याचा इलेक्ट्रॉन फ्लो दाखवला आहे. पण पहिल्यांदा पाहताना हा एखाद्या क्लिष्ट नकाशासारखा दिसणारा भाग नक्की काय सांगतोय? ह्या आकृतीला एका सूक्ष्म जगाचा नकाशा म्हणूनच पाहिलं पाहिजे. या पहिल्या स्लाइडवर जे चित्र आहे ना, ते JFETच्या आतल्या जगाची अतिशय सुंदर आणि सविस्तर ब्लूप्रिंट आहे. अच्छा. मध्यभागी N अक्षराने दर्शवलेला एक उभा आणि सलग भाग आहे, ज्याला आपण N चॅनल असं म्हणतो. हा चॅनल म्हणजे इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहासाठी खास तयार केलेला मुख्य रस्ता किंवा महामार्ग आहे असं समजा. एक मिनिट, म्हणजे हा रस्ता आहे आणि त्या P प्रकारच्या भागांनी या रस्त्याला दोन्ही बाजूनी वेढले आहे का? अगदी बरोबर. आता आकृतीत वरच्या बाजूला सोर्स असं लिहिलेलं टर्मिनल दिसतंय. येथूनच सर्व चार्ज कॅरियर्स म्हणजेच आपले इलेक्ट्रॉन्स या रस्त्यावर प्रवेश करतात. बरोबर. आणि त्याच्या अगदी विरुद्ध म्हणजे खालच्या बाजूला ड्रेन हे टर्मिनल आहे, जेथून हे कॅरियर्स आपला प्रवास पूर्ण करून बाहेर पडतात. म्हणजे एका बाजूने प्रवेश आणि दुसऱ्या बाजूने बाहेर. हो. आणि या संपूर्ण रचनेला एकत्रित बांधून ठेवणारे आणि नियंत्रित करणारे अत्यंत महत्त्वाचे टर्मिनल म्हणजे गेट टर्मिनल. आकृतीत स्पष्ट दिसते की दोन्ही बाजूचे P भाग आतून एका अदृश्य जोडणीने एकमेकांना जोडलेले आहेत. बरं. आणि त्यातून एक सामायिक गेट टर्मिनल बाहेर काढलं आहे. म्हणजे ते दोन वेगवेगळे भाग असले तरी ते एकाच नियंत्रकासारखे काम करतात. होय, कारण जेव्हा या उपकरणाला प्रत्यक्ष सर्किटमध्ये जोडले जाते तेव्हा याच गेटवरून प्रवाहावर नियंत्रण ठेवले जाते. आकृतीत पिवळ्या रंगाच्या बाणांनी जो प्रवाह दाखवला आहे तो अत्यंत लक्षवेधी आहे. क्या बात आहे. हे बाण सोर्सकडून ड्रेनकडे जाणारा इलेक्ट्रॉनचा अखंड प्रवाह दर्शवत आहेत. हे सर्व भौतिकशास्त्राच्या मूलभूत नियमांनुसार चालते, जिथे विरुद्ध चार्जेस एकमेकांना आकर्षित करतात आणि समान चार्जेस एकमेकांना दूर ढकलतात. अगदी तेच. याच साध्या तत्वावर ही संपूर्ण प्रगत इलेक्ट्रॉनिक नियंत्रण यंत्रणा उभी आहे. इथून पुढे आपण जसं जसं खोलवर जाऊ तसं तसं या प्रत्येक भागाचं नेमके कार्य काय आहे हे अधिक स्पष्ट होत जाईल. हे अंतर्गत स्वरूप तर अचंबित करणारे आहे, पण जेव्हा एखादा तंत्रज्ञ प्रत्यक्ष सर्किट बोर्ड हातात घेतो तेव्हा त्याला हे N आणि P चॅनल्स बाहेरून दिसत नाही दिसत. चला तर मग आता पुढची स्लाइड पाहूया. बाह्य स्वरूप, एक समान ओळख. या स्लाइडवर JFET आणि बायपोलर ट्रान्झिस्टर म्हणजे BJT एकत्र दाखवले आहेत. बाहेरून पाहताना हे दोन्ही अगदी एकाच साच्यातून काढल्यासारखे जुळ्या भावांसारखं का दिसतात? हा खूप महत्त्वाचा आणि प्रॅक्टिकलमध्ये अनेकदा गोंधळात टाकणारा प्रश्न आहे. या स्लाइडमध्ये आपण पाहू शकतो की डावीकडे BJT आणि उजवीकडे JFET दाखवलं आहे. हे दोन्ही 3 टर्मिनल उपकरणे आहेत. त्यांचे काळे प्लास्टिकचे अर्धवर्तुळाकार आवरण आणि त्यातून बाहेर आलेले 3 धातूचे पाय हुबेहूब एकसारखेच दिसतात. उत्पादक कंपन्या या घटकांची बाह्य रचना प्रमाणित मानकानुसार तयार करतात, जसे की TO92 नावाचं पॅकेजिंग. मग जर ते हुबेहूब सारखेच दिसतात तर केवळ डोळ्यांनी पाहून यांना ओळखायचे कसे? एखाद्या नवीन प्रशिक्षणार्थीने चुकून BJTच्या जागी JFET लावला तर काय होईल? केवळ डोळ्यांनी पाहून ते ओळखणे जवळपास अशक्यच आहे. आणि जर चुकीच्या जागी चुकीचे उपकरण लावले तर संपूर्ण सर्किट जळून खाक होऊ शकतं. बापरे. याचं कारण म्हणजे ते जुळ्या भावांसारखे दिसत असले तरी त्यांच्या आत चालणारं भौतिकशास्त्र एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहे.
BJT हे करंट कंट्रोल्ड उपकरण आहे, ज्याला चालण्यासाठी बेस करंटची आवश्यकता असते. अच्छा, याउलट JFET हे व्होल्टेज कंट्रोल्ड उपकरण आहे. म्हणजे एकाला चालण्यासाठी प्रवाहाची गरज असते आणि दुसऱ्याला फक्त दाबाची म्हणजे व्होल्टेजची. नेमकं हेच. म्हणूनच बाह्य साम्यावर विखंबूत राहणे अत्यंत धोक्याचे ठरते. या समस्येवर मात करण्यासाठी मल्टीमीटरसारख्या उपकरणाची नितांत आवश्यकता भासते. बरोबर. मल्टीमीटरच्या सहाय्याने टर्मिनल्समधील रेझिस्टन्स मोजून त्यांच्यातील फरक ओळखता येतो. तसेच त्या घटकावर छापलेला छोटासा क्रमांक वाचून इंटरनेटवर त्याची डेटाशीट शोधणे हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. डेटा शीट. हो, डेटाशीट हा त्या उपकरणाचा जन्मदाखलाच असतो. प्रशिक्षणार्थ्यांनी नेहमी कोणत्याही घटकाला वापरण्यापूर्वी त्याची तांत्रिक माहिती डेटाशीटमधून खात्री करून घेण्याची सवय लावून घेतलीच पाहिजे. बाह्य रूप समजल्यानंतर आता कागदावर हे कसे मांडले जाते ते समजून घेण्यासाठी पुढच्या स्लाइडकडे वळूया. सर्किट सिम्बॉल्स. N चॅनल विरुद्ध P चॅनल. सर्किट डायग्राममध्ये या दोघांना कसे ओळखायचे? या दोन आकृत्यांमधील बाणांच्या दिशा वेगवेगळ्या का आहेत? जेव्हा आपण प्रत्यक्ष सर्किट बोर्डवरून कागदावरील आरेखनाकडे येतो तेव्हा हे सिम्बल्स आपली तांत्रिक भाषा बनतात. या स्लाइडमध्ये N चॅनल आणि P चॅनल JFETचे सिम्बल्स अतिशय स्पष्टपणे दाखवले आहेत. हो, दिसत आहेत. या दोघांमधील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा फरक म्हणजे गेट टर्मिनलवर असलेल्या बाणाची दिशा. N चॅनल प्रकारात हा बाण आतल्या बाजूला निर्देश करत आहे. बरं. तर दुसरीकडे P चॅनल प्रकारात हाच बाण बाहेरच्या बाजूला निर्देश करत आहे. पण ही दिशा अशीच का ठरवली? यामागे काही विशिष्ट विज्ञान आहे की केवळ एकमेकांना ओळखण्यासाठी अशी खूण केली आहे? यामागे अत्यंत पक्के तांत्रिक कारण आहे. हा बाण नेहमी PN जंक्शनची दिशा दर्शवतो. डायोडच्या अभ्यासात आपण पाहतो की प्रवाहाची नैसर्गिक दिशा नेहमी P प्रकारच्या मटेरियलकडून N प्रकारच्या मटेरियलकडे असते. अच्छा. N चॅनल JFETमध्ये गेट हे P प्रकारचे असते आणि चॅनल N प्रकारचे असते. म्हणूनच दिशा P कडून N कडे म्हणजेच आतल्या बाजूला असते. आणि P चॅनलमध्ये? P चॅनलमध्ये नेमकी उलटी परिस्थिती असते. तिथे चॅनल P प्रकारचा असतो, त्यामुळे बाण बाहेरच्या बाजूला जातो. हे ITIच्या विद्यार्थ्यांसाठी लक्षात ठेवायला थोडं कठीण जाऊ शकते. यासाठी काही सोपी युक्ती आहे का? नक्कीच. एक गमतीशीर ट्रिक आहे. N म्हणजेच इंग्रजीतील आयन म्हणजे इन असं लक्षात ठेवा. अरे वा. N चॅनलसाठी बाण नेहमी इन म्हणजे आतल्या बाजूला असतो. ही साधीशी युक्ती प्रॅक्टिकलमध्ये किंवा परीक्षांमध्ये कधीही गोंधळू देणार नाही. सिम्बॉलमधील उभ्या रेषा आणि त्यांना जोडलेले सोर्स आणि ड्रेन हे संपूर्ण चॅनेल दर्शवतात. बरोबर. जटिल सर्किट्सचे ट्रबल शूटिंग करताना हेच सिम्बॉल्स तंत्रज्ञाला योग्य दिशा दाखवतात, कारण त्यात उपकरणाच्या संपूर्ण अंतरंगाची माहिती दडलेली असते. बाह्य सिम्बॉल समजल्यानंतर आता पुढच्या स्लाइडवर जाऊया. आतमध्ये काय आहे? इथे बाह्य सिम्बॉलच्या मागे असलेली एक जटिल अंतर्गत रचना उलगडली आहे आणि एका N चॅनल FETची अंतर्गत आकृती दाखवली आहे. आत नक्की काय घडते आणि डिप्लेशन लेयर म्हणजे नक्की काय? आता आपण खऱ्या अर्थाने या उपकरणांच्या गाभाऱ्यात प्रवेश करत आहोत. उजवीकडील आकृतीत मध्यभागी N प्रकारच्या अर्धवाहक पदार्थाचा उभा स्तंभ आहे, ज्याला आपण चॅनेल म्हणतो. या स्तंभाच्या दोन्ही बाजूंना P प्रकारच्या पदार्थाचे दोन भाग अतिशय कल्पकतेने बसवलेले आहेत. जेव्हा हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ म्हणजे P आणि N एकत्र येतात तेव्हा त्यांच्या सीमेवर एक विशेष क्षेत्र तयार होते. अच्छा. या क्षेत्रालाच डिप्लेशन लेयर म्हणतात. आकृतीत ते अतिशय ठळकपणे दाखवले आहे. अच्छा. थांबा. डिप्लेशन म्हणजे संपणे किंवा रिकामे होणे, बरोबर? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की हा डिप्लेशन लेयर प्रत्यक्षात एक रिकामी जागा आहे? अगदी बरोबर. आणि एक रिकामी जागा प्रवाहाचा रस्ता कशी काय अडवू शकते हे थोडे विरोधाभासी वाटत नाही का? हाच तर यातील सर्वात मोठा चमत्कार आणि भौतिकशास्त्राचा नियम आहे. डिप्लेशन लेयर म्हणजे असा भाग जिथे कोणतेही मुक्त वाहक म्हणजे फ्री चार्ज कॅरियर्स उपलब्ध नसतात. बर. तो एक प्रकारचा रिकामा पट्टा असतो. पण हा पट्टा एक गतिमान भिंत म्हणजेच डायनामिक वॉल म्हणून काम करतो. जशी एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटात अदृश्य फोर्स फील्ड असते, अगदी तशी. अरे बापरे. जेव्हा गेटला कोणतेही व्होल्टेज दिलेले नसते तेव्हा हा N चॅनल जास्तीत जास्त रुंद असतो. म्हणजे हा एक मोकळा महामार्ग आहे जिथून इलेक्ट्रॉन्स सुसाट वेगाने जाऊ शकतात. अगदी. आकृतीतील पांढरे बाण हाच इलेक्ट्रॉनचा विना अडथळा सुरू असलेला प्रवास दर्शवत आहेत.
पण जसे गेटवरील व्होल्टेज बदलले जाते तसे या रिकाम्या डिप्लेशन लेअरचा आकार वाढतो. आणि हा महामार्ग अरुंद होऊ लागतो. होय, हीच ती मूलभूत यंत्रणा आहे जी या साध्या दिसणाऱ्या ट्रान्झिस्टरला एका शक्तिशाली कंट्रोलरमध्ये रूपांतरित करते. या रिकाम्या जागेचे किंवा डिप्लिशन लेअरचे रहस्य समजून घेणे हाच या उपकरणाचे कार्य समजून घेण्याचा मुख्य पाया आहे. हा महामार्ग कसा काम करतो हे समजून घेण्यासाठी त्याच्या प्रवेशद्वाराकडे जावे लागेल. आता पुढची स्लाइड पाहूया. एक सोर्स टर्मिनल. इथे लिहिले आहे हे असे टर्मिनल आहेत ज्यातून मेजॉरिटी कॅरियर्स बारमध्ये प्रवेश करतात. म्हणजेच हे एखाद्या पाण्याच्या टाकीच्या मुख्य पाईपसारखे आहे का, जिथून पाण्याचा लोंढा सुरू होतो. पाण्याची टाकी आणि त्याचा मुख्य पाईप हे अतिशय उत्तम आणि चपखल उदाहरण आहे. तांत्रिक भाषेत सांगायचे तर सोर्स या शब्दाचा अर्थच मुळात उगम किंवा स्रोत असा होतो. बरोबर. येथूनच सर्व प्रक्रियेची सुरुवात होते. स्लाइडवरील मेजॉरिटी कॅरियर्स या शब्दावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. बहुसंख्य वाहक एन चॅनलच्या बाबतीत हे मेजॉरिटी कॅरियर्स म्हणजे इलेक्ट्रॉन्स असतात. आणि जर तो पी चॅनल ट्रान्झिस्टर असता तर हे मेजॉरिटी कॅरियर्स होल्स असते. बरोबर. अगदी बरोबर. होल्स म्हणजे जिथे इलेक्ट्रॉनची कमतरता असते ती जागा. आकृतीमध्ये खालच्या बाजूला पिवळ्या रंगाचे 3 बाण वरच्या दिशेने जाताना दाखवले आहेत. दिसतायत. हे बाण सोर्स टर्मिनलमधून चॅनलमध्ये प्रवेश करणाऱ्या इलेक्ट्रॉनचा प्रचंड लोंढा दर्शवतात. जेव्हा सर्किटमध्ये बॅटरी जोडली जाते तेव्हा बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनलचा संबंध या सोर्सशी येतो. अच्छा. बॅटरीचा निगेटिव्ह चार्ज या निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्सना जोराने पुढे ढकलतो आणि त्यांना चॅनलमध्ये प्रवेश करण्यास भाग पाडतो. म्हणजे सोर्स हा कच्चा माल किंवा इंधन पुरवण्याचं काम करतो. तंतोतंत. जर सोर्स टर्मिनलच नसेल तर पुढे जाण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी कोणताही प्रवाह उपलब्ध होणार नाही. कोणत्याही JFET सर्किटचं विश्लेषण करताना नेहमी अभ्यास या सोर्स टर्मिनलपासूनच सुरू केला पाहिजे. नक्कीच. पाण्याच्या टाकीच्या उदाहरणात जसं पाणी पुढे ढकललं जातं तसेच हे इलेक्ट्रॉन्स आता पुढील प्रवासासाठी आणि नियंत्रणासाठी पूर्णपणे तयार झालेले असतात. एकदा का इलेक्ट्रॉन्स आत आले की ते कुठे जातात. आता पुढची स्लाइड पाहूया. टू ड्रेन टर्मिनल. या स्लाइडवर लिहिले आहे हे असे टर्मिनल आहे ज्यातून मेजॉरिटी कॅरियर्स बारमधून बाहेर पडतात. तर याचा अर्थ हा एक प्रकारे आउटपुट मार्ग आहे. होय, हा प्रवासाचा अंतिम टप्पा किंवा बाहेर पडण्याचा मार्ग आहे. ड्रेन या इंग्रजी शब्दाचा अर्थ सांडपाणी वाहून नेणारी जागा किंवा ओढून बाहेर काढणे असा होतो. बरं. इथेही त्याचे कार्य अगदी तसेच आहे. सोर्समधून मोठ्या उत्साहाने आत आलेले इलेक्ट्रॉन्स संपूर्ण एन चॅनलमधून प्रवास करत वरच्या दिशेला येतात. आकृतीत वरच्या बाजूला पिवळे बाण बाहेरच्या दिशेने म्हणजे ड्रेन टर्मिनलकडे जात आहेत हे आपण पाहू शकतो. पण हे इलेक्ट्रॉन स्वतःहून वरती कसे येतात. त्यांना ओढून घेण्यासाठी काहीतरी मोठी ताकद लागत असेल ना. नक्कीच लागते. आणि ती ताकद ड्रेन टर्मिनलला जोडलेल्या बाह्य व्होल्टेजद्वारे पुरवली जाते. एन चॅनल JFETमध्ये ड्रेन टर्मिनलला नेहमी बॅटरीच्या पॉझिटिव्ह टोकाला जोडले जाते. अच्छा, म्हणजे विरुद्ध चार्ज. हो. पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्सना एका शक्तिशाली चुंबकाप्रमाणे स्वतःकडे आकर्षित करून घेतो. या ओढीमुळे इलेक्ट्रॉन्सना या अरुंद आणि अडथळे असलेल्या चॅनलमधून प्रवास करण्यासाठी ऊर्जा मिळते. म्हणजे हा एक प्रकारचा पंप आहे जो खालून इलेक्ट्रॉन्स वर ओढतोय. बरोबर. सोर्स ते ड्रेन असा अखंड प्रवाह सुरू राहणे हेच एका चालू स्थितीत असलेल्या JFETचे मुख्य लक्षण आहे. पण इथे एक मर्यादा असते. कसली मर्यादा? ड्रेन टर्मिनलमधून किती प्रवाह सुरक्षितपणे वाहू शकतो याची क्षमता ठरलेली असते. जर हा प्रवाह क्षमतेपेक्षा जास्त झाला तर निर्माण होणाऱ्या प्रचंड उष्णतेमुळे ट्रान्झिस्टर कायमचा खराब होऊ शकतो, जळून जाऊ शकतो. बापरे. म्हणूनच सर्किट डिझाईनमध्ये या प्रवाहाचं गणित मांडणं अत्यंत आवश्यक असते. आता या सादरीकरणातील कदाचित सर्वात गुंतागुंतीच्या आणि महत्त्वाच्या भागाकडे येऊया. पुढची स्लाइड. 3. गेट टर्मिनल. स्लाइड म्हणतीये हे 2 अंतर्गत जोडलेले हेविली डोप्ड भाग आहेत जे 2 PN जंक्शन्स तयार करतात. पण एक मिनिट, मला इथे एक प्रश्न पडलाय. विचारा. जर हेवी डोपिंग केल्यामुळे वाहकता वाढत असेल तर मग गेट टर्मिनल स्वतःच हा सगळा प्रवाह का ओढून घेत नाही. ते केवळ नियंत्रकाचेच काम कसे करते. अतिशय भेदक प्रश्न आहे आणि इथेच JFETचे खरे इंजिनिअरिंग दडलेले आहे. डोपिंग म्हणजे शुद्ध अर्धवाहकात मुद्दाम अशुद्धी मिसळणे ज्यामुळे त्याची ताकद वाढते. बरोबर. गेटला हेविली डोप करण्याचे कारण म्हणजे त्याला अत्यंत प्रबळ आणि जलद प्रतिसाद देणारे बनवणे. पण ते करंट स्वतःकडे ओढून घेत नाही याचे कारण आपण त्याला देणारे रिव्हर्स बायस कनेक्शन. रिव्हर्स बायस म्हणजे उलटे कनेक्शन.
त्यामुळे प्रवाह अडवला जातो का? होय. गेट टर्मिनलचे कार्य हे एखाद्या स्मार्ट ट्रॅफिक सिग्नलसारखे आहे. जसा ट्रॅफिक पोलीस स्वतः रस्त्यावरून धावत नाही, पण त्याच्या एका इशाऱ्यावर हजारो गाड्यांचा वेग नियंत्रित होतो, तसेच हे गेट टर्मिनल स्वतः कोणताही मुख्य प्रवाह घेत नाही. क्या बात है. हे 2 P-भार एन चॅनलच्या दोन्ही बाजूंना बसवलेले असतात. आकृतीत पाहिल्याप्रमाणे आतून एका तुटक रेषेने ते एकमेकांना जोडलेले आहेत, जेणेकरून दोन्ही बाजूंवर एकाच वेळी समान नियंत्रण ठेवता येईल. म्हणजे दोन्ही बाजूंनी समान दबाव टाकता यावा यासाठी अशी रचना केली आहे. अगदी बरोबर. जसे एखाद्या मऊ पाईपला बाहेरून चिमटा लावून आपण दाबतो, तशीच ही रचना आहे. केवळ एका छोट्याशा व्होल्टेजच्या म्हणजे दाबाच्या इशाऱ्यावर हे गेट टर्मिनल आतून वाहणाऱ्या लाखो इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहाला थांबवू किंवा सुरू करू शकते. खरंच स्मार्ट आहे. स्विचिंग आणि सिग्नल्स अँप्लिफाय करण्याच्या क्षमतेचा मुख्य आधारच हे गेट टर्मिनल असते. आता ज्या रस्त्यावरून हे सर्व चालते त्याबद्दल अधिक जाणून घेऊया. पुढची स्लाइड. चॅनल इथे लिहिले आहे ही 2 गेट्समधील जागा आहे. जेव्हा FET चालू असतो तेव्हा या मार्गातून मेजॉरिटी कॅरियर्स सोर्सकडून ड्रेनकडे जातात. म्हणजे हा जणू एक पूलच आहे जो या 2 टोकांना जोडतो. बरोबर. चॅनल हा एक भौतिक मार्ग किंवा रस्ता आहे. स्लाइडमध्ये अतिशय सोप्या शब्दांत स्पष्ट केले आहे की चॅनल म्हणजे 2 गेट्सच्या मध्ये असलेली रिकामी जागा होय. अच्छा. आकृतीमध्ये हा भाग एका ठळक पिवळ्या रंगाने दर्शवला आहे. हा N प्रकारचा अर्धवाहक पदार्थ आहे, जो सोर्स आणि ड्रेन या 2 टोकांना जोडणारा मुख्य दुवा आहे. आणि जेव्हा ट्रान्झिस्टर ऑन असतो तेव्हा हा रस्ता पूर्णपणे मोकळा असतो. होय. जेव्हा गेटला कोणते अवरोधक व्होल्टेज दिलेले नसते तेव्हा हा रस्ता पूर्णपणे मोकळा असतो. या मोकळ्या रस्त्यावरून आपले इलेक्ट्रॉन्स अतिशय सहजपणे धाव घेतात. मस्त. या चॅनलची भौतिक रुंदी आणि लांबी हीच त्या ट्रान्झिस्टरची मूळ करंट वाहून नेण्याची क्षमता ठरवते. मोठा आणि रुंद चॅनल म्हणजे जास्त करंट. पण हा रस्ता नेहमी तसाच एकाच आकाराचा राहत नाही ना? नाही. हा एक अत्यंत लवचिक रस्ता आहे. गेट टर्मिनलच्या इशाऱ्यानुसार याची रुंदी सतत बदलत असते. दोन्ही बाजूंनी सतत या प्रवाहावर पाळत ठेवली जाते. बरोबर. तसेच या चॅनलचा स्वतःचा असा एक रेझिस्टन्स म्हणजेच प्रवाहाला होणारा विरोध असतो. प्रवाहाच्या वेळी या विरोधामुळेच ट्रान्झिस्टरमध्ये थोडी उष्णता निर्माण होते. थोडक्यात सांगायचे तर चॅनल हे या उपकरणाचे मुख्य कार्यक्षेत्र आहे, जिथे प्रत्यक्ष सर्व क्रिया घडतात. आता या सादरीकरणातील सर्वात थक्क करणारी स्लाइड. पुढची स्लाइड. डिप्लिशन लेयर. प्रवाहावर नियंत्रण. इथे म्हटले आहे डिप्लेशन लेयर चॅनलचा आकार बदलतो. गेट व्होल्टेज बदलून हा लेयर विस्तारतो आणि सोर्स से ड्रेन जाणारा प्रवाह पिंच म्हणजे मर्यादित करतो. हे पिंच करणे म्हणजे नक्की काय? पिंच ऑफ म्हणजे अगदी साध्या आणि प्रॅक्टिकल भाषेत सांगायचे तर गळा दाबणे. बापरे. जसा बागेतील रबरी पाईप आपण पायाखाली दाबतो आणि पाण्याचा प्रवाह पूर्णपणे थांबतो, तशीच ही अवस्था आहे. पण इथे पाय किंवा कोणताही यांत्रिक दाब नाही, तर केवळ व्होल्टेजचे अदृश्य वजन तो मार्ग दाबत असते. अदृश्य वजन हे कसे काम करते? मगाशी आपण पाहिलंय की N चॅनल JFET मध्ये आपण गेट टर्मिनलला रिव्हर्स बायस व्होल्टेज देतो. म्हणजेच P प्रकारच्या गेटला आपण नेगेटिव्ह व्होल्टेज देतो. जसजसे हे नेगेटिव्ह व्होल्टेज वाढवले जाते तससा तो डिप्लेशन लेयर म्हणजेच रिकाम्या जागेची अदृश्य भिंत विस्तारू लागतो. आकृतीतील निळ्या रंगाच्या तिरप्या रेषा आतल्या बाजूला कशा घुसतायत ते पहा. अरे हो, म्हणजे तो रस्ता दोन्ही बाजूंनी आतून अरुंद होत जातोय. होय. आणि जसजसा रस्ता अरुंद होतो तशी इलेक्ट्रॉन्सची कोंडी होते. प्रवाह आपोआप कमी होतो. अच्छा. जर आपण हे नेगेटिव्ह व्होल्टेज अजून वाढवत नेले तर एक वेळ अशी येते की दोन्ही बाजूंचे डिप्लिशन लेयर एकमेकांना भिडतात. रस्ता पूर्णपणे बंद होतो. या विशिष्ट बिंदूला पिंच ऑफ व्होल्टेज असे म्हणतात. कमाल आहे. म्हणजे उपकरणाला हातीही न लावता आतला प्रवाह 100% थांबवला जातो. अगदी. केवळ एका इलेक्ट्रिक फील्डच्या दाबाने आपण एवढ्या मोठ्या प्रवाहाला नियंत्रित करत आहोत. म्हणूनच याला फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर असे नाव पडले आहे. बरोबर. ITI इलेक्ट्रिशियनसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण सेन्सर्स, ऑटोमेशन आणि औद्योगिक कंट्रोल सर्किट्समध्ये व्होल्टेजद्वारे मिळवलेले हे अचूक आणि वेगवान नियंत्रणच सर्वात जास्त वापरले जाते. हे सर्व तांत्रिक विश्लेषण खरोखरच डोळे उघडणारे आहे. चला आता शेवटच्या स्लाइडवर येऊया. आरेखनामागील विज्ञान. इथे स्लाइडवरील वाक्यसंगत आहेत. सिम्बॉलमधील उभ्या रेषा
प्रत्यक्ष चॅनलमधील इलेक्ट्रॉन प्रवाहाला दर्शवितात. सिम्बॉलवरील बाण पी-एन जंक्शनची दिशा म्हणजे पी कडून एन कडे दर्शवितो. म्हणूनच एन चॅनलसाठी बाण आतल्या बाजूला असतो. होय. म्हणजे या साध्या दिसणाऱ्या चित्रात एवढे मोठे भौतिकशास्त्र लपले आहे. नक्कीच. आणि या शेवटच्या स्लाइडने आपल्या आजच्या विश्लेषणाचे एक सुरेख वर्तुळ पूर्ण केले आहे. आपण सुरुवात एका साध्या सिम्बॉलने केली होती. आता या आकृतीकडे पहा. सिम्बॉलची रचना आणि प्रत्यक्ष भौतिक रचना एकावर एक ठेवून अतिशय स्पष्टपणे दाखवली आहे. एस कडून डी कडे जाणारी पिवळी रेष ही चॅनलमधून जाणाऱ्या मुक्त मार्गाचं प्रतिनिधित्व करते. म्हणूनच सिम्बॉलमध्ये ती अखंड उभी रेष असते. आणि तो गेटचा बाण म्हणजे तो डिप्लिशन लेयर जिथे तयार होतो ते पी-एन जंक्शन? अगदी बरोबर पकडले. हा बाण केवळ डिझाईन किंवा चित्रकलेचा भाग नाही, तर तो त्या आतल्या अदृश्य भिंतीचा म्हणजेच पी-एन जंक्शनच्या प्रवाहाच्या नैसर्गिक दिशेचा नकाशा आहे. क्या बात आहे. हे आरेखन तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांनी या एका सिम्बॉलमध्ये उपकरणाची संपूर्ण कार्यप्रणाली अतिशय सुबकपणे लपवून ठेवली होती. जेव्हा एखादा प्रशिक्षणार्थी या वैज्ञानिक दृष्टिकोनातून सर्किट डायग्रॅमकडे बघेल तेव्हा त्याला ते केवळ रेषांचे जाळे वाटणार नाही. त्याला त्या रेषांमध्ये वाहणारे इलेक्ट्रॉन्स आणि अदृश्य डिप्लिशन लेयर स्पष्टपणे दिसू लागेल. नेमकं हेच, हे असं सखोल आकलन एका सामान्य कारागिराला एक उत्तम आणि विचार करणारा तंत्रज्ञ बनवते. भविष्यात जेव्हा एखाद्या जटिल सर्किट बोर्डवर काम करण्याची वेळ येते तेव्हा हीच स्पष्टता ट्रबल शूटिंग करण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरते. बरोबर. या एका छोट्याशा आकृतीत भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि अभियांत्रिकीचा किती सुंदर संगम पाहायला मिळतो. खरंच अत्यंत सुंदर संगम. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण एका छोट्याशा उपकरणातील इलेक्ट्रॉनचा प्रवास आणि कोणत्याही यांत्रिक स्पर्शाशिवाय त्यावर मिळवले जाणारे अचूक नियंत्रण कसे काम करते हे अतिशय सविस्तररित्या समजून